श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करती नोकरीने। कोकणापुरती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर। हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयांचे माता बंधू राहती। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित। ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी। तेव्हा भाव धरून म्हणी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आफूचा व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती। सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावं ऐसे द्रव्य नाही आम्हापाशी। फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही भावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक। तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवर। आपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐशी नामे दिदले त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलवले। तिघासी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे। तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेचे। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला। तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः। 300 रुपये। तयांनी आणले होते मुंबईहून। त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते। असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्गास एके अवसरी उभे रावणी जोडल्या करी आज्ञा मागती जाऊया। आज्ञा मिळतात अशी आनंदी झाले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्यात मलिक पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणाते। हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित। परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून। मग छाटी कपडी झोळी समर्थे तयासी दिदली। ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी। म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार। लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा। आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी। सत्वर आले मुंबईसी साधू वेश धरून। ऐसे हरिभाऊनी काय केले ब्राह्मण असी बोलावले। संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावले। हरिभाऊ घर लुटवता तारा नामे त्याची कांता। ती करी बहुत आकांता घेत उर बडवून। विनवते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर। आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। अशी तिची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे। समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची। स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समुद्र। तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुतादे दिदले होते।
त्या पादुकाच असते मठा माझी स्थापल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहे. हरिभाव होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा भाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.